हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत 1 बाउल मील। त्यासाठी आपण व्हेजिटेबल्स घेतलेत, मशरूम घेतलं आहे, त्यानंतर चेरी टमॅटोज घेतले आहेत, ब्रोकली घेतली आहे, त्यानंतर आपण रेड बेल पेपर घेतली आहे, येलो आणि ग्रीन बेल पेपर पण तुम्ही वापरू शकता, माझ्याकडे नव्हते आत्ता। त्यानंतर बटर घेतलेला आहे, अमूलचा बटर आहे, ओरिगेनो आणि चिली फ्लेक्स आहेत। तर आता एक्झॉटिक व्हेजिटेबल्स आपण सॉटे करून घेणार आहोत। सो बटर घेतलं आहे फ्राईंग पॅनमध्ये, त्यानंतर मशरूम्स घातलेत आपण, त्यानंतर रेड बेल पेपर आपण घालून घेतले आहेत। ह्याच्यानंतर आपण घालणार आहोत ब्रोकली आणि चेरी टमॅटोज। सो सगळं घालून आपण एक मिक्स करून घ्यायचं आहे। मीडियम फ्लेमवर ठेवलेलं आहे, मीडियम टू हाय फ्लेम। त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, पुन्हा आपण सॉटे करून घेतलेलं आहे आणि मग आपण चिली फ्लेक्स आणि ऑरिगेनो घालणार आहोत। सो चिली फ्लेक्स घालून घेतलेले आहेत, त्यानंतर आपण घालणार आहोत ऑरिगेनो घालून मग आपण हे एक चांगला मिक्स करून घेणार आहोत। सो आपले व्हेजिटेबल्स रेडी आहेत, ते साईडला ठेवले आहेत। आता आपण घेतले पनीरला असे स्लाइस करून घेतलेले आहे। फ्राईंग पॅनमध्ये आपण पुन्हा थोडा बटर घातलेला आहे आणि हे पनीरचे स्लाइसेस आपण ठेवून घेणार आहोत। याच्यावर सुद्धा आपण चिली फ्लेक्स, ऑरिगेनो आणि थोडंसं मीठ घालणार आहोत। सो चिली फ्लेक्स घालून घेतलेले आहेत, त्यानंतर आपण ऑरिगेनो घालणार आहोत। एकदा आपण फ्लिप करणार आहोत त्यांना, त्यानंतर मग आपण त्याच्यावर थोडंसं चवीपुरती मीठ घालून घेणार आहोत आणि मग हे पनीर पण आपण साईडला काढून घेणार आहोत। आता बनवणार आहोत आपण हर्ब राईस। त्यासाठी शिजवलेला भात घेतलेला आहे, त्यानंतर बटर घेतलेला आहे, त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे लसूण बारीक चिरून घेतला आहे 7 ते 8 पाकळ्या, त्यानंतर बेसिल लीव्ज आहेत, त्यानंतर थोडी कोथिंबीर आहे आणि कांद्याची पात आहे, चिली फ्लेक्स आणि ऑरिगेनो घेतलेला आहे। सो आता आपण हर्ब राईस बनवून घेऊया। आधी फ्राईंग पॅनमध्ये आपण बटर घातलेलं आहे, त्यानंतर बारीक चिरलेलं लसूण टाकायचं आहे, थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि हे असं सॉटे करून घ्यायचं आहे। लसूण थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण थांबायचं आहे। थोडा ब्राऊन झाल्यावर मग चिली फ्लेक्स आणि ऑरिगेनो आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। सो आता आपण चिली फ्लेक्स घातलेले आहेत, आता ऑरिगेनो घालून घेतलेला आहे, त्यानंतर आपण राईस टाकणार आहोत, कांद्याची पात घातलेली आहे, त्यानंतर आपण घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर आणि बेसिल लीव्स। हे सगळं घालून आपण मिक्स करून घेणार आहोत। थोडं चिली फ्लेक्स आणि ऑरिगेनो मला कमी वाटलं म्हणून मी परत घातलं आणि मग एक चांगला मिक्स करून घेतलं। आता आपल्याला एक क्रीमी सॉस बनवायचं आहे, त्यासाठी आपण बटर घेतलेला आहे, त्यानंतर आपण 1 ते 1.5 चमचा मैदा घेणार आहोत आणि हा छानपैकी याच्यात आपण मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर 1 वाटी मी दूध घातलेलं आहे आणि हे मिक्स करत राहायचं, गुठळ्या नाही व्हायला पाहिजे। हळूहळू तो छान असं घट्ट असा क्रीमी सॉस बनतो। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स, ऑरिगेनो घालणार आहोत। सो आता चिली फ्लेक्स घातले, मग ऑरिगेनो घालायचं आहे, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत, पुन्हा एकदा मिक्स केलेलं आहे। थोडंसं आपल्याला घट्ट वाटलं तर तुम्ही थोडंसं दूध घालू शकता परत। त्यानंतर एक चीज स्लाइस घातलं आहे आणि आता चीज पूर्ण मेल्ट करून घेतले, त्यानंतर बेसिल लीव्स घातले आणि हा आपला चीजी सॉस रेडी आहे। सो त्यानंतर आता आपण एका बाउलमध्ये पहिले हर्ब राईस घेतलेला आहे। सो हर्ब राईस एका साईडला घालून घेतलेला आहे, त्यानंतर आपण सॉटे केलेले व्हेजिटेबल्स हे घालणार आहोत, त्यानंतर आपण घालणार आहोत हा क्रीमी सॉस एका साईडला, त्यानंतर आपण पनीर जे आपण फ्राय करून घेतलेत ते घालणार आहोत। सो अशा प्रकारे आपला फुलफिलिंग असा बाउल हा रेडी आहे। 1 बाउल मील आहे, तर याच्यामध्ये व्हेजिटेबल्स आहे, पनीर आहे, भात आहे। मी प्लेटमध्ये सुद्धा अरेंज केलेला। सो छानपैकी हर्ब राईस। सो तुम्ही बाउलमध्ये प्लेटिंग करू शकता किंवा प्लेटमध्ये करू शकता। 2 पनीरचे स्लायसेस, एक्झॉटिक व्हेजिटेबल्स आणि आपला क्रीमी सॉस। सो हे सुद्धा खूप छान लागतं, नक्की ट्राय करून बघा। हेल्दी 1 बाउल मील आहे। थँक्यू सो मच।